आईला ह्या कार्ट्याला फोन केला नाही कधी टायमिंगला आलाय असं झालंच नाही बा. लईच अवघड इकडे ह्याच आता काय येऊस तर वाटच बघायची. आईला काय अवघडच झालंय. अरे ये बोल ना काय म्हणतो. आईला आमदाराच्या वर तर तुझीच ही झाली या. कशाची हवा छाप बाबा. झाली. हा बायको घरात सोडा ना काय सांगू. दोर बायकोचा बैल बनून राहतो जरा मोकळा हिंड. हा मोकळा आता कुठं हिंडतो बाबा. लग्न झालं आता काय सगळं. नाही मग आम्हाला आमचं लग्न झालं नाही तुझं झालंय नाही का जगाच्या आखरीत. काय बोल काय म्हणतो फोन केलता. फोन केला अरे तुझ्या काय डोक्यात आहे का. कर म्हणजे गेल्या वर्षी काय केलं आपण. वर्ष संपलं. आईला लग्नाच्या ध्यानातच ना आलं माझ्या बी. हा एकटीच रे मग आईला नियोजन करावं लागेल येडाय काय. गेल्या वर्षीपेक्षा जंगी नियोजन करावं लागेल. आईला करायचं काय नाही बरं का. पण बायको माहिती ना माहिती तुला कशी. अरे ह्यावेळेस तरी 2000चं नियोजन करायचं आपल्याला. मागच्या वेळेस तरी 1000चं गेलं तर ह्यावेळेस जास्त प्यायची. ओके पण 2000 करतोय पण खायचं काय. आईला खायचं पण मागच्या वेळेस हाल झालोय किती बाबा. हाल झाला का? जागा उकलून झोपलोय मी. मग नुसतं पिऊन पण काही चांगलं. आता दारूचं नाही नियोजन लावलं जेवणाचं काहीतरी करावं लागेल. तुला थोडंफार तरी करावं लागेल निदान. बरं एक काम कर माझ्याकडे एक आयडिया आहे. माझ्या बायकोनी पाळल्यात कोंबड्या आणि तुझ्या बायकोनी पाळल्यात पायात. हा एक मी चोर तो एक तू चोर. ओके हॉटेलवाल्याला बायकोला कळू देऊ नका. बायको झोपली की संध्याकाळी खरवड्यात काढून न्यायची. तसं करू. कोल्ह्या निली म्हणायचं त्यांना तरी कुठं कळतंय बरोबर. आता बिबट्या सुटले. नाही बिबट्या नको बिबट्या काय ही करीन कोल्ह्या नीत असतो कोंबड्या. ऐक आणि कोंबड्या चोरले ना पटकीन नेऊन हॉटेलवाल्याला देऊ म्हणजे टेन्शन नाही आपलं. चल लवकर नियोजन करू. आईला ऐकलं रे मोकर काहीतरी पुढे खाली बस. काय बोलू नका. का बाप्पू बसा बसा की. की. लय दिवसात गाठ पडली बाप्पू तुमची. काय गडबड चालली तुमची एवढी. गडबड कशाची तवा जरा गार लागते म्हणलं पटकीने घरी जाऊन झोपू आपलं भाकर खाऊन. चोरायचं काय तरी ऐकायला तुमचं. चोरायचं नाही व मग कुठे चोर हे करता. गावात चोर नव्हतो आलं त्या दिवशी. याचा विषय चालला होता. हा. हा, तशी हुशार आहे तुम्ही. मग बरेच लय पोरांच्या आज धावपळ चाललेली दिसते यार. आईला नियोजन चालू झालं काय आपण माग राहिलो काय. आईला चालला असेल काहीतरी. म्हणजे काहीतरी म्हणजे नेमकं काय. आता पोरांचं काय असतंय बाप्पू. पोरं इकडे तिकडे असेच असतात आमच्यावानी नियोजनवारी. पहिले आहे ना म्हातारी कोतारी दिसायची. हा का? कुठतरी पेलेली बसलेली एखाद्या असं आरुळ्या आलेला घरातल्याला ती बंद झाली आणि काट्यांचं वाढलंय. आता काय म्हाताऱ्यांना कुठं त्यांच्याकडे तरी पैसे संध्याकाळी आहेत. जर का चौकात कुणी असं डुलत गरजत चाललेला दिसला तर मी बी 2-4 म्हातारी घेऊन ये ना सगळ्यांच्या हातात दांडकी आणि असली पळू पळू हाणतो का नाही काय तर तुम्ही सापडू नका. काय राव बाप्पू आम्ही काय एवढे दिसतो का तुम्हाला राव. आजपर्यंत गावात आमची तक्रार आहे का. दिसत नाही म्हणून तो घोटाळा होतोय ना. अंधारा कुंधाराला कुठतरी कोण कुठं चापत आहे कोण खड्ड्यातून वर कण होतोय कोण झाडात गुतल्याला कुणाची अंडरपॅन्ट इकडं चेडी दुसरीकडं. अरे काय प्रकार आणि काय धिंगाणा चाललाय तुमचा. मागच्या वेळेस आपणच होतो काय रे खड्ड्यात. तसंच वाटतंय मला. कोण होतं मागचं वेळेस? ते आपल्या गावातला श्याम्या नाही का श्याम्या. श्याम्या ती पडलं होतं पिऊन महिनाभर दवाखान्यात. हा का कोणीच नव्हतं आणि ते बी सरकारी दवाखान्यात होती. आई नाही बाप नाही भाई नाही. एवढी चढलेली का एवढी चढलेली का आपल्याला कसं माहित नाही. ती वेळ तुमच्यावर नका. आमच्या येत असती का आम्ही काय पेत नव्हतो. पेत नाही हो आमच्या इतकी सभ्य पोरं तुम्हाला गावात दिसली का? तुम्हाला जानेवारी डिसेंबर फेब्रुवारी काय घेणे देणे कर पेनारांना फक्त निमित्त 31 डिसेंबर रोज बी झक मारताय पेतातच ना. अहो बाप्पू रोज म्हणजे का आम्ही पेतो का. तुमचं नाही रे पेनारांचं सांगतो. मग तीच का नाही मला. सामाजिक कार्यात हात घालावा काहीतरी नियोजन करावं. 1 जानेवारीला बाप्पा इकडे झाडं लावू तिकडे काहीतरी करू. तसं 1 जानेवारीत आमचं लय दांडगं नियोजन आहे. लय दांडगं नियोजन आहे. लय जोरात नियोजन केलं आम्ही. मला सांगा काय असलं नियोजन 10-5 मदत करून तुम्हाला. शाळेत वया पुस्तकं वाटायचे तर खरं त्या 2000 रुपये लेकर पाहिजे 2000 द्या की मग. पुस्तकाला वयाला देतो ना आणून देतो. मग 30 पैसे द्या तुम्ही. 30 तारखेलाच आणावं लागते वह्या पुस्तक. म्हणजे आणल्यावर तुम्हाला आहे ना बापूराव आमच्या विश्वास नाही होय. वर गावात फिरवीन देऊ का पैसे द्या. बघा. अहो बापू आमच्या विश्वास नाही का आमच्या. बर बघतो ना किती कामाचे तुम्ही. विश्वास ठेवत जावा आमच्या.
माझ्याकडे द्या. धर. ओके ओके ओके. येऊ का? हा बापू, आणून ठेवतो आम्ही तुमच्या आधी. नावाने वाटतो वह्या पुस्तक. सगळ्या वाडी वस्तीवरच्या शाळेला वापरा. तुम्ही विचारा फक्त कुठं कुठं गेली पुस्तक. टेन्शन घेऊ नका. ह्यात अजून माझा 1000 टाकतो. मग ते आमच्या पदाचं बी दोघांचं बी टाकतो. कमी वाड्यावरची शाळा नाही एक बी नाही ठेवी तुम्ही जा. अशी पूर पाहिजे. हा बघा आमच्या इतकं समाजकारण करणार आहे का कोण कोणी? आहे का तर वस्तू मग? येऊ का मग? हा, बिनधास्त. चालतं, बिनधास्त जा. परत मागा. हो हा, 100% सावकाश जावा. असं डोकं विजय लागतं. झालं. 2000ची पदरची नाही प्यायची आता. फुकटची बापूच्या पदर प्यायची. बाया कोंबड्या डालल्या का नाही काय नो पोरांनी. 1 2 3 4 5 आहेत आहेत 10 कोंबड्या आहेत. बाया ह्याचं झाकण कोंबड्या जायच्या पळून. पोरांनी झाकण लावलं पण दगड लावायचं विसरलं. मग ते लावलं एकदाच. गेलं का माझी कोंबडी चोरून. आता काय करू. यांचा नासक्यांचा यांचाच इथं पेट व्हायचा होता माझ्याच कोंबड्यांवर. ह्याला दुसऱ्या कोंबड्या दिसल्या नाहीत. एवढ्या वाढवल्या म्या एवढं कष्ट करून अंड खायसाठी आणि यांनी माझी कोंबडी चोरून नेली. बघतेच कोणही जा झाला यांचा. अगं पूजा ऐक की ग. पूजा पूजा काय झालं. अगं काय झालं काय सांगू. माझी कोंबडी चोरीला गेली म्हण. काय बाया एवढा कालवा करायली. कशाला कोण नेतोय कोंबडी. बघ सांदाला कोणाला बसले असं ना. अगं कोंबडी चोरून नेली. 10 कोंबड्या होत्या त्यातले 9च कोंबड्या राहिल्यात. बाया खरं म्हणते काय. आणि मग तुला काय खोटं सांगन काय. थांब तू माय कोंबडी बघून येऊ दे बाई मला. आता हिची कोंबडी कोणी न्यायचंय. हिची एकच कोंबडी. कोंबडी गेली ग. काय करू ग आता. याचा मोडता पशुला कोण जाता काय नु इथं यांचा बी. कोण नाच का बाड्या होता ग. माय कोंबडी बाई सोन्यासारखी. कालवा लावला ग दोघींनी संध्याकाळचा. आता काय बाई सांगू नाही ती सांगायचं आमची कोंबडी नेल्या. ओ हिच्या बी नेली माझी बी नेली. कुठल्या नासक्याने नेली काय माहिती आता. नासक्यानी मग काय कोणतरी नेली आज. बिबट्याने नेली आज. अगं बिबट्या बिबट्याची एक कोंबडी खाईन वय. अगं एक घासाची एक कोंबडी धायचं धाय नेल्या असत्या ना. तसं नाही मग पण बिबट्याने जर नेली असती तर परत झाकण लावून काय ठेवलं असतं बिबट्याने. मग तुला एवढं कळतं ना म्हणजे बिबट्याने नेल्या त्या. अगं तुम्ही खुळ्या काय येड्या. काय झालं. काय माहित आहे का नाही तुम्हाला. म्हणजे लक्षाच नसते. अगं आज काय नाही ते 31 का 32 ते डिसेंबर नसते वय पार्ट्या करतात. एखाद्या पिदाड्याने नेली असन. आणि तुम्ही बिबट्याने नेली का चोरट्याने नेली. या पिदाड्यांचं काम आहे. बरं आमच्या कोंबड्याची ऊन टाकले. ह्यांना बाकीच्या कोंबड्या दिसल्या नाहीत. जाळांची नाही ग. माई कोंबडी ह्यांचा उलट्या व्हाव्या हगवूनच लागाव त्यांना कुत्र्यांना. बाथरूम मधनं बाहेर सुद्धा येऊ नाही ग नासक्यांनी. चोरीचं पचत असतं वय. नाही हगवणीवर बसले तर बघ मग. बाया पण आता काय करायचं. कुठं बघायचं आता कोंबड्या. बाया माहिती एकच कोंबडी होती बाय. 800 रुपयाची होती बाय कोंबडी. मला टेन्शन. तुझे 800 तुझे किती गेले गो. आता माझे तेवढेच गेले असते ना. पण माझी बारीक होती 400चीच होती. माझी मोठी नव्हती. पिदाडे कुठले असतील बरं हे. बाया शेजा पाजरच्या तर लेकरांनी लय वैताग दिलाय बाया. त्या दिवशी नेतील का. त्या दिवशी त्या पोरीने झाकून उघड करून ठेवलं. त्या दिवशी हेच आणली होती बाया. गेलेली पळून कुठं काय करू ग. नाही ग पिदाडे असे टवाळ पिदाडे असतात ना. काय घरचे दारचे देते टाकून सोडते त्यांना पैसे देत नाही. असं पत्र बित्र काय तू कोंबडी पत्र बघती.
अगं जनवारे मी इकडे तिकडे बघते म्हणलं कुणी दिसलं असलं तर बघू आपण जाऊन. एवढ्या अंधारा कुंदाराचं कोण दिसणार आहे? अगो, पण मी- छडा लावायलाच पाहिजे की कोंबडी नेली कोणी. अगं पण मी माझ्या कोंबडीच्या वासावर जात असते. चल चल बघा चल अगं थांब येऊ दे. अरे पाणी कमी पडलं होतं. ए आणि ती चकण्याच काय झालं? सगळ्यांना सांगितलं त्याला हॉटेलवाल्याला अरे एक तर कोंबड्या चकण्या नाही कोण जायचं आपण पेल्यावर. त्याला 100 रुपये दिलेत मी. मग काय म्हणला? तो घेऊन येतो म्हणला इथं पोस्ट करून. काय माणूस आहे का चकण्याशिवाय मजा आहे का? थांब फोन लावून बघू का त्याला. नको लाव आता फोन. घ्यायची घे पॅक मारू. आधी एक एक पॅकेट. खायला झटक्यात. चकना पाहिजे स्वतःला का लई मजा आली असती. काय गार लागत होतं गरमच झालंय अंग. एक नंबर. 31 डिसेंबरचं निवेदन लय तगड झालंय. पण बापूला टोपी कस काय टाकली? बापूचं जाऊ दे बापूचं जाऊ दे. बायका कस काय आपल्या दोन कपड्या डोक्यावर पडलेल्या आंब्याड. तुझी बायकोला अक्कल नाही माझ्या बायकोला गेली नाही. सगळ्यांनाच पाहिजे होतं पण. आता चकण्याचं नाव काढून काढून माझं डोकं काय खाऊ नको तू काय. आधीच असं माझं फिरल्यागत झालंय डोकं लय. आता काय करू? अशीच उडू. कुरीच वाढायची मला तर आता. आज नुसतं घरी नुसता फकाडवायला रे. टेन्शनच घेऊ नको रे जायला. एक त्या बायकोनी डोकं घाललं होतं तिला म्हणलं होतं पैसे दे दिलं बाय. माझी पण बायको तशी करते तिची आई. गरम झाले एकदम मस्त बाकी. गरम अरे डोक्यात मुंगी आल्या म्हण मुंगी या. पण काय बन बर का फुकटच्या पैसे 10 रुपयाची मजा जिंकली. वयाच्या नावाखाली 10 रुपये पितोय आपण. आता उद्या ऐकय उद्याचा बापू बनला वया वाढल्या का काय म्हणायचं? नाही ते बापू वगैरे लाकड घेऊन वागे लागायचं आपल्या. अरे काय डोक्या पडला काय डोक्या. अरे आता कुरी प्यायची कुरी. Cheers! आईला पण काय पण म्हण चकना पाहिजेच होता. बायकांच्या कोंबड्या. होय रे मला तर दोन दिसायला लागलाय. दोन काय बरोबर 2 दिसते. चढली अरे फुकटची चढतीच पितो. कुठला आहे तू? अरे मी डबल डबल दिसले मला तू. कुठे? अरे इथं मी इथं. अरे येडे इथं मी इथं. डबल दिसतंय मला हे. लय चाललेलं. मला वाटतं आता इथंच झोपाव. तसं पण गार लागत नाही आता. आलं गिर झाली. काय म्हण पण सकना आला नाही. आता चकण्याची आठवण काढून 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 माझं बरं डोक असं बिरलं माहिती का. आणि जेवढी चढायचं कारण बी तूच आहे. कळत नाही तुला चांगला आधी वेळेवर मागवायचा. मला काय माहित असं होईल ते. अयो झोप काय झोप काय दस. अरे लय फिरलंय माझं डोकं. मला तसं वाटतं मला डबलच दिसायला लागलं. अरे मला टिबल दिसतोय तो टिबल. चला पक्की चालली. जाळ झालाय. दुसऱ्या कोणत्या बेवड्यांनी नाही तुमच्या दोघांच्या नवऱ्या बेवड्यांनी पळवल्यात कोंबड्याने. हो कसली 31 डिसेंबरची पार्टी चालली का यांची. यांची नाही उतरवली ना तर माझं नाव मजा जिंकली पण
मी जाते पुढं. पॅक करायचं काय पॅक एक बापूचे जमाने मला काय वाटतंय माहितीये का, आपण अजून एक आंबे आणू. आला अरे येणारच मी पण येऊ. अयो अजून एक आलाय. वासानी वासानी येतो किती आलं वासानी अरे आपले नवरे तर भित्रीच निघाले. डायरेक्ट उचलली बरं का direct पण direct उचलली बरं. हे पण हे काय असतंय? पण तुम्हाला आहे ना तुमचे पोरं तुमचे ना नवरे सांभाळता येते नाही. काय तुम्ही बायका आहे का कोण आहे काय माहिती आम्हाला हा आम्ही यांच्या मागे हिंडायचं. आम्ही काय त्यांच्या काय पार्टीवर राहावं का आता? बायका आहे का कोण आहे तुम्ही भिताड आम्ही बायकाच इथं. चला आता चला नाही, पण मला काय म्हणायचं होतं, ही जी काय करीत होती ना ती जरा काहीतरी वेगळंच वाटत होतं मला. ए भाई अगं त्यांची अवस्था बघितली कशी झाली होती. करून बघू आपण. काय काय बी नका करू बाय मला त्याला भीती वाटती. ही काहीतरी असन ना चांगलं. ए काय ग्लास छान नाहीये यो. बायांनो अगं असं काय आलटल बेवड्या असल्यावानी करायला लागलात तुम्ही हा. या पिण्या पाय अर्ध गाव येडं झालं 31 डिसेंबरनी आणि तुम्ही येड्या व्हा. गोड लागतंय गोड करत लागतंय थोडं. वाढ लागतंय नको. ई, कसला वास येते छी. ए बायांनो बास करा. अजून अजून अमृत आहे अमृत मोळाचा मध आहे मध. चहा नाही घ्यायचा आता. चहा कॅन्सल. सकाळी हे घ्यायचं. सगळं काम आवडतंय बघ, असं काम आवडतंय सगळं. नाही म्हणे. भिजू दे आता भिजू दे. ए बायांनो अगं बायांनो तुमचे नवरे तरी चालत गेले, तुम्ही इथं पडलं तर मला उचलता बी यायचं नाही. बास करा ना, ठेवा ते. कमी झाले ग थोडे. कमी झाले माझं तुझ्यातले होत माझ्या कमी माझ्यात होत. हे चला ना. माझ्यातले तुझ्यात घे. देवा. ए आईला म्हणले 31 डिसेंबरला लय काट टिपेत काय चौकात लय तमाशा आणि धिंगाणा नाचतं काय कुठं कुत्र दिसत नाही कोणी. गेले कुठं साली पूर. हा अय बाबू इकडे कुठं बाबूला फिरतो. काय नाही, मित्रापाशी बसलो होतो. मित्रांच्यात बसला होता का मित्रापाशी. अहो 31 डिसेंबर म्हणलं आज लई दारू पित्यानी करतात. मग इथं कसं कोणीच नाही. पिणारी अशी रस्त्याने हिंडतर का, मग गल्ली बोळणी कुठतरी असं पटांग अडचणीत जाऊन दारू पिणार, माझ्या हाऊस मजा करणार. तू तर नाही प्याला ना. मी कसा पिन बाप्पू. गल्ली बोळ. घेऊन बसलाय मग म्हणलं आता फटकायची धरून पियात. येणारा कवा असा रस्त्याने दिसन का तुम्हाला 31 डिसेंबर आज. मस्त पैकी कोपरा काढणार, मस्त पैकी एन्जॉय करणार. तिकडं चालू केलं. मग तुम्हाला इथं बसून कुठं कोण सापडून का चौकात मेन बसून. बर बर भूक लागली काय. मग काय आता भूक लागली. आणि पिऊ पिऊ नको जा घरी. मी नाही पिणार का बाप्पू? चला येऊ का. हा इथे येईल हे कोण. बापू भेटलो बापू इथे येईल. बापू भूतेच भूत गावात किती येईल? तीन दारू दहा रुपयाचा टोन गेलो भूत निघाले वे गावात. हा? काय सांगा खरं काय झालं. बापू हा? खरे सांगतो. तुमची ही चपला भूताने खाल्ल्या. बापू भूताने घातल्या. ऐक की कुठं कुठं भूत कुठं. बापू हा? आम्ही तुम्ही दिलेले 2000 दारू घातली. दारू आणली दारू.
तुझ्या आईला अरे मी म्हणलं शाळेला वया पुस्तक वाटतं तुम्ही दारू गेले शाळेला जाणायच्या होत्या मग इवन आला एक म्हणलं दारू आणू दारूला पैसे घातले होय माझे काय नालायक लागा बरं बाप ती धाव द्या ना भूत येत गरज ती नाही मोठ मोठ अरे अजून कोणालाच नाही दिसलं भूतून तुम्हाला दिसलं का दिसलं बाप विश्वास 3 भूत 3 गावात कुठं आम्ही बसलो होतो चांगलं दारू उतारली अख्खी काय म्हणतो तीन चला ना तुम्ही थांब 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 कुठं आहे पण? भूत कुठं आहे? आंब्या खाली भूत नसते बरं का पेतडा असते असे धुतून जाऊन घेताना नाही मग भूत भूत येत अशी हाडुडी 3 हाडुडी मोठ्या मोठ्या त्या आईला आता घोडला झाला चल 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 लवकर चल अरे भूत कुठं असते का तुम्हाला बी आकलीचा भाग शिकले सवारले हा डोळ्याने पाहिलं त्या डोळ्याने आंब्या खाली 3 नाही 3 एक नाही 2 नाही तू सरळ चालतो का नाही असा हाण तुला हा तुम्ही पुढे चला तुम्ही आहे ना तर थांब हाय की रे? नको नको 3 नाही 3 तुझ्या आईचा कुटाणा आता तुझी घोटाळाच झाला पण आता आलो तर जावाच लागेल खात्री तर करावं लागेल नेमकी. अरे कालवा नका करू भूत पळून जाते ना तुमच्या कालव्याने चला बापू तुम्ही पुढे तुम्ही दम धरता का नाही तर एकटा जातो झक मारतो माहिती चला ते येईल. हसत आहे. तुमची बी आणि माझी बी आता येईल ना ए सरळ ए आज धडकू आपण एकामेकाला बिबट्या आला ना तर आपल्याला पळायला सुद्धा सुधारायचं नाही. बिबट्याला आपण कापून खाऊ लोक कोंबड्या खातेत आपण बिबट्या खाऊ बिबट्या अगोदर आपण व्हिडिओ काढू बिबट्या बसून घोडा काय मला अवदास सुचली यांच्या बरोबर आले काय माहिती. हा? भूत बायका झाल्या मला बघू दे थांब तिसरं भूत ओ, 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 ओ. अरे तिसरं भूत माझी बायको तू आईला अरे मी गावाची अरे गावाची दारू बंद करायला निघालो आणि माझी बायको बायाला दारू पाजायला निघाली मग चोरट्याने पकडून नेला हा म्हणून आम्ही शोध काढत आलो ते यांच्याच नवऱ्याने कोंबड्या चोरल्या आणि ते दारू पीत बसले ते तर त्यांना भीती दाखवायसाठी आम्ही भूत झालो होतो पण ह्या बायाच अरे हो तमाशा गावात जायच्या ऐवजी ओय ओय तुझी बाई कोणती ओय ओय तुझी कोणती ती धरा चौकात जाईन खेळ उभ्या करा बघा उभा राहत नाही याला आपण पाण्यात बसून अरे हो पाळला रा, 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 रा. अरे पण दारू भीती दाखवायची तर दारू पाहिजे बसली याला ओय, थांब 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 ऐकत माझ्या ओय, ओय, ओय. हे कोण आहे बघितलं का हे असंच करतात मला कधीपासून हे काय ए बाई अरे रा, रा, ही तुमची दारू भाऊली दारू पिऊन चौकात तमाशा करता तुमच्या बायकोनी आता इथं घरी तमाशा चालू केला नाही का चौकात त्याला चला दाखवू गावाला बापू नको नको हा? नको नको दाखवू ना गावाला तुम्ही लय दारू पिऊन धिंगाणा घालताना चौकात ओय, ओय, ओय. सांभाळा सांभाळा अरे पण तुला का तू बायाला मला काय कळ अरे अहो तुम्हाला काय सांगू यांना मन लागत काय आपल्याला माहिती नाही ऐकत तुकडं तू आणि दारू बंद करायची का नाही तुम्हाला नाही बायांना मी सगळ्या गावाच्या बाया गोळा करीन सगळ्याला दारू पाहिजे बापू ना आता बंद नक्की का माझी दारू बंद झाली शांत बसा थांबा थांबा किती आले हेच म्हणतो आम्हाला रोज लागत ए माझी आई रोज नाही गप तू घरी चल माझ्या तुझी करशील का बंद मी चहा पिणार नाही मी अरे नको नको बरं तमाशा झाला काय ए पुरी अरे आता तुमच्या नवऱ्यांनी निर्णय घेतलाय दारू प्यायची नाही हा तुम्ही प्याना अहो गावात तमाशा व्हायच्या आधी त्याला ह्या दोन पेटलं तू नाही बरोबर मला बी प्यायची नाही बाबा मला नाही प्यायची नाही
नाही नाही नाही घ्या घरी आणि आता परत 10 रुपयाची नाही 31 असू नाही तर 32 असू काय डिसेंबर शुद्धीवर ये, चल. चला घ्या चला चला धर ना एखादी पोरगी आता आणि बाटल्या अरे राहू दे, पडू दे त्या पाठीवर. परत एखाद्या बाया येऊन प्यायची अरे थांब नको हा 32 डिसेंबर